ते 24 तास पेड न तुम्ही पाहू शकता. धुळे तालुक्यातील नेर गावातील काही बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया. दादा काय सांगणार, आपण या ठिकाणी आज आलात, काय तुमची समस्या आहे? नेर तालुका धुळे येथील ग्रामस्थांना ते अतिक्रमण धारक ग्रामस्थ जे गेल्या 50-60 वर्षापासून एका जागेवर राहतात आणि तिथं त्या जागेवरून पाईपलाईन गेलेली आहे, असं एक बाहेर गावचा माणूस तो तिथं प्लॉटिंग करतो आणि त्याला रस्ता नसल्यामुळे या लोकांना त्रास देण्याच्या हेतूने त्यांनी ही तक्रार जिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर महाशय उच्च न्यायालयात केली आणि उच्च न्यायालयामध्ये सगळ्या पद्धतीच्या खोटे डॉक्युमेंट त्याने सादर केले. एक व्यक्ती गावात येतो आणि जागा बळकवतो असं यांचं म्हणणं आहे. काय सांगणार दादा, आपण या ठिकाणी असं होतं का? या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की हा व्यक्ती आलेला आहे 2010 ला आणि अतिक्रमण धारक आहेत 1960 पासून, म्हणजे आणि त्या गावाचे मूळ नागरिक आहेत, मूळ ग्रामस्थ आहेत, ते तिथले मालक आहेत आणि हा बाहेरगावचा व्यक्ती येतो, हा प्लॉटिंग करतो आणि प्लॉटिंग केल्यानंतर 10 वर्षांनी हा उद्दामपणे आता यांच्याशी वागू लागलेला आहे. आता याने जेव्हा याने प्लॉटिंग केलं, याने प्लॉटिंग करताना नगर रचना विभाग असतो, जिल्हाधिकारी विभाग असतो, प्रांत विभाग असतो, तेव्हा हे येतात, पाहतात इथं सगळे रस्ते वगैरे, रस्ता जायला वगैरे संपूर्ण नकाशा काढून मग त्याला परवानगी दिली जाते. म्हणजे त्याने त्यावेळेला जेव्हा त्याला येणे करायची होती त्यावेळेला त्यांनी मग खोटे दाखले दिले का, खोटे नकाशे दाखवले का? तुम्ही बघू शकता नगर निगम ज्या वेळेस चौकशीला येतात त्यावेळेस त्यांनी खोटे हे दाखवले का, असा देखील प्रश्न त्याला काय सांगणार? 2023चा जो आता जार आलाय अतिक्रमण धारकांच्या संदर्भात, काय सांगणार? 2002 ते आता रेग्युलाइज करायचा नियम आलेले आहेत ना. किती लोक आहेत तुमच्या गावामध्ये? आमचे 31 लोक आहेत. 31. तसं तर अर्ध गाव येतं, अर्ध गाव येतं. 2,500 लोकांची वस्ती आहे आणि नुकताच तो जार निर्माण हे झालाय. तर काय सांगणार आता? आमदार साहेब या ठिकाणी आले असते, काय सांगणार? आमदार साहेब आले तर काय सांगणार? हे आमदार साहेबांनी माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये सर्व अधिकाऱ्यांशी संबंधित जेवढे अधिकारी होते सगळ्यांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की शासनाचं धोरण आहे की आपल्याला अतिक्रमण धारक जे आहेत 2011चे आतील त्यांना आपल्याला संरक्षण द्यायचे आणि तुम्ही शासनाचा चेहरा आहात. एका बाजूला आपण शासन म्हणतोय की अतिक्रमण धारकांना आपल्याला दिलासा द्यायचा आहे आणि एका बाजूला आपले अधिकारी तिथं जेसीबी घेऊन जात आहेत, म्हणजे हा परस्पर विरोधी भाग दिसतोय. एका बाजूला शासन सांगतंय की अतिक्रमण धारकांना दिलासा आणि आपण लोकांचे अतिक्रमण पाळायला चाललोय. शासन एकीकडे घर देतं पण तेच अधिकारी ते घर उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी. दादा आता येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती निवडणूक आहे, काय सांगणार? तुमच्या गावात बी निवडणूक आहे का? काय सांगणार? नाही, निवडणूक आहे का? असं वाटत नाही का निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाला तरी हॅक केला असून म्हणून ते असा प्रकार निर्माण होतोय? काय सांगणार? नाही, राजकारण तर असतंच कुठं ना कुठं, परंतु राजकारणामुळे काही लोकांना मिठीस घेण्यात येते का, काय सांगणार? काही गोष्टी राजकारण असतात त्याच्यामध्ये तेलबीट लावायचे प्रकार असतात आणि त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातल्या गोळ्या बाबळ्या माता भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. सर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय सांगणार? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढची भूमिका काय सर? या ठिकाणी बिराड आंदोलन आम्ही करणार आहेत आणि मगाशी जो तुम्ही बोलले की याच्यात काही राजकारणाचं आहे का, याच्यात खरोखर आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती जे लागतायत त्याच्यामुळे काही लोक जाणून बुजून जे आमचे 50-60 वर्षापासून जे गरीब लोक राहत आहेत ते जाणून बुजून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे राजकारण खेळत. तुम्ही बघू शकता नेर गावाचा प्रश्न काही ठिकाणी राजकारण होण्याचा प्रयत्न होतोय, परंतु त्या ठिकाणी रासणारे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर काही लोक आहेत. या ठिकाणी जे आमदार आहेत राम भदाने सर या ठिकाणी येऊन गेले, त्यांची चर्चा देखील झाली. काही ठिकाणी शासन यांना रोजगार शासन या ठिकाणी त्यांना मंजुरी देतं पण काही शासन तेच हातोडा चालवतं. येणाऱ्या काळामध्ये मुलांची परीक्षा आहे आणि हे घर जर तुटले तर ते मुलांची परीक्षावर परिणाम होईल आणि या ठिकाणचे जे शेतकरी कष्टकरी आता सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकरी देखील आज या ठिकाणी शेतकरीची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. त्यामध्ये आज शासनाने त्यांच्यावर हा बोजा आणला आहे. त्यामुळे आज संपूर्ण नेर गावातील महिला असतील व पुरुष असतील यांनी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि जर त्यांची मागणी पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. कॅमेरामॅन निलेश डोळसे, जनी पार्टी 24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे अतिक्रमण नियमाकून बोला आम्हाला न्याय मिळाला.